बाहेर पडतात. तर सुप्रभात सगळ्यांना आणि साईराम. तर सकाळचे 7 वाजलेत. तयारी सगळी झाली आहे निघायची. इथे आम्ही आलो आहे परत चाय प्यायला. इथे गर्दी बघू शकतात तुम्ही. जास्त पैसे जात आहेत तर विचारलं पाहिजे ना आपण. बस 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 बस. साईराम बोला, साईराम बोला, साईराम बस. बोलले तर मिठाई नळ्या डोण्यापेक्षा पाणी मग बरोबरच आहे खायला. तर बरोबर 7:20ला आम्ही चालायला घेतलं आहे. आता इथून नाशिक दाखवत होतं 4 तास. तर आता 2 तास नॉनस्टॉप जायचं कारण सकाळी आता सगळे आम्ही फ्रेश आहे. 2 तास नॉनस्टॉप जाऊ, एक 15-20 मिनटं थांबू आणि मग परत 2 तास नॉनस्टॉप जाऊ. वडा तो पण छान असतो आणि रौकट वडा ते खावा. रस्सा पण भारी होता. पाववडा अरे आम्ही हे मिसळपाव खाल्ले ना. मिसळपाव खाल्ले मागे. अच्छा मस्त कटवडा सांगायचं तरी ओर किती ओरडतो तुला ऐकायला तुला नाही त्याला ह्याला पत्याला आता नाशिक मध्ये काय नाही. जे सर केलं मला तो गलत लागतो आलं कुठं थांबू घेतल्या वस्तू. आम्ही 1 तासभर चाललो आहे आणि आता वेळोवेळीमध्ये आतमध्ये गावात जाईल आणि परत हायवेला लागतो. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का?
हॉलमध्ये प्रॉपर एंटर केलं आहे. आता इथून एक 10 मिनटावरती हॉल आहे. आम्ही हॉलवर नाही जाणार आहे, आम्ही आपल्या स्पॉटवर जाऊ, आंघोळ वगैरे करू आणि नंतर मग आरामात जेवायला येऊ. तर आत्ताच मला माहिती भेटली, आमचे जे सिनियर साई आहेत दरवर्षाप्रमाणे म्हणजे 28 वर्षापासून चालत आहेत, पण जेव्हापासून आमची पोरं चालायला लागली पालखीमध्ये तेव्हापासून ते सिन्नरला आम्हाला गुलाबजामुन देतात. तर यांनाही ते दरवर्षीप्रमाणे सगळ्यांना आम्हाला अरे दानशूर काय गुलाबजामुन व्यक्तिमत्व आहे त्यांचं. गेल्या 28 वर्षाचे पदयात्रा करत आहेत. पदयात्रेमध्ये ते प्रत्येक येणाऱ्या नवीन पिढीला ते मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये त्यांना असं वाटतं की त्यांच्यातर्फे काहीतरी गोडवा म्हणून ते दरवर्षी आम्हाला सिन्नरला गुलाबजाम किंवा लस्सी दोघांपैकी काही देतात. ते आता यावर्षी लस्सी देतात त्या गुलाबजामच्या त्यांनाच पाहिजे. आता पुढे उद्या मिळू. गुलाबराव घ्या. हा बोल. साईराम हे कलिंगड खायला नाही उठले, पण पापड खायला बरोबर उठले. तर हे लगेच झोपेतून उठलेत पापड खायसाठी खास. झोप आले ना तुम्हाला उशीच घ्यायची, मग अचानक आले ते काय पापड खायला आले. साहेब असं का ते देऊ. आपण मोठं देऊ. हे पण सांगतेस नाही सांगत नाही. आपण हा बोलायचा ना, जाऊन दे ना. मी कुठं काय बोलतो. करा मजा तुम्ही. मजा काय केली आम्ही. झोप काढून पी के है क्या? ये अपन नहाए किधर? बोलते बाल्टी के साथ में नहा रहे थे. फोटो नहीं देखा क्या? मेरा मोबाइल उधर छूट गया कि मेरे मजाक मत कर दो ना. फोटो देखो. अरे अपन ये बोलते कि अब मेरे साथ में नया बाल्टी के साथ में अपन मजाक करेंगे. वो क्यों बोलते हैं? क्या हालत में क्या तुम्हारा जैसा हो क्या? हाँ क्या तुम पी के है क्या? गरम पानी शाम ये मैं दिसतो का पहिले ते सांग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे जेवणाची लाईन सुरू झालेली आहे. खूप अशी गर्दी झालेली आहे इथे. काही नव्हतं. डॉक्टर चैतन्य सारंग हे माझ्या गाडी बॅग रात्री भेटणार. बॅग खाली तर बरोबर 5:30 झाल्यात आणि आम्ही आता निघालो आहे. आता इथून 1-1.5-2 तास तरी आम्ही चालत जाऊ आरतीच्या स्पॉटपर्यंत. आजचा जो आरतीचा स्पॉट आहे तो जरा त्रास आहे, बराच लांब आहे आणि ट्रॅफिक वगैरे पण लागतं जाता जाता. आणि आम्ही पोहोचेपर्यंत पालखी आरती करून निघते पण. तर बघू कसं होत आहे. मुंबई नाक्याला लवकर तरी आलो इकडे. टाईमपर्यंत पोहोचतोय.
नहीं करने का, कुछ भी खाएंगे तो। साईराम. राम पाणी पिऊन पाहिजे त्या निवेद्याला पुन्हा नैवेद्य निवेदयामी चंद्रभावनसह जात्यक्षय सूर्यजायता निवेदन दोर्यामी ओम नारायण नमः अमराय नमः. मग राहिला कसा रघाट माझ्या साईचा पाणी आट. मग राहिला कसा रघाट माझ्या साईचा पाणी आट. तर आरतीच्या स्पॉटवरून एक तासभर आम्ही चाललो आहे आणि आता इथून अजून एक तासभर दाखवतो आहे रात्रीचा जेवणाचा स्पॉट. आता एवढं काय वाटत नाही कारण वातावरण पण थंड झालं आहे आणि तेवढं डिस्टन्स पण थोडं कमीच आहे आता, तर चालत वाटत नाही एवढं. कभी मस्त नींद लगा था सुबह, वो कोई तो चिल्ला रहा था ना, सायराम उठा, निशान गेला उठना, तभी मेरा नींद खुला. हाँ अच्छा है वो लंबाई. कौन मागे तर नाही दिसलं. तर बरोबर 10:30 झालेत. जे कॅल्क्युलेशन केलेलं की स्पॉट होतं 10:30ला बसला, तर बरोबर 10:30ला बसलो आहे. तिथून 8:30ला निघालो. 2 तासामध्ये बरोबर स्पॉटला आलं. जास्त अंतर नव्हतं आणि आरामात जातो. नंतर तर निशाणासोबतच होतो, तर निशाण थांबत येत होतं, तर त्याच्यामध्ये वैताग येत होता. तर आता डायरेक्ट स्पॉटवरच आलो आहे. जेवण चालू व्हायला अजून 1 तासभर तरी जाईल. तोपर्यंत सगळं चेंज करून तयारी करून घेतो आणि मग जेवायला जाईन आरामात. लाईट मारू नको. टाइम झालेला आहे रात्रीचा जेवायचा. मैत्रीसाठी पण नाही. चल ना प्रथम. भाऊ मैत्रीसाठी नाही. चल ना. चल लवकर प्रथम. सायन्ससाठी तर चल जेवायला. मोबाईल वर तुम्हाला टाइम आहे, जेवायला टाइम नाही. हा चल तुला लेंटॅक देतो. चल वडे खाताना नाही होत. चल आमरस खा. चल तुला देणार. अरे आता काय झोपायचं नाही 3 दिवस फिरत बसायचं. डायरेक्ट घरी गेलास ना 10व्या दिवशी मग झोप. बसायला मेन तर रात्रीचे 12:40 झालेत आणि जेवण झालं आहे. आता परत चाललं आहे स्पॉटवरती झोपायलाच. तर अशा प्रकारे 6वा दिवस पण समाप्त होतो आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत साईराम.